नमस्कार, माझं नाव संगीता जाधव, फाउंडर ऑफ मृदगंध मड पॉटरी। आज आपण रँडम व्हिजिट केलेली आहे हॉटेल सॅन्टोरिनी ब्लू इथे। यांनी आपल्याकडून बरेचसे डेकोरेटिव्ह किचनवेअर हे सगळे प्रोडक्ट्स परचेस केलेले आहेत। हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत हे केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत। चला तर आज आपण जाऊन बघूया प्रत्यक्षात की यांनी वस्तूंचा कसा कसा वापर केलेला आहे आणि ग्राहकांसाठी सुद्धा हे किती हेल्दी आहे। चला तर मग आपण बघूया। आता आपण हॉटेलच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे। तर हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे दिसते की त्यांनी बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे, निरंजन लावलेलं आहे, आदियोगींची मूर्ती ठेवलेली आहे। म्हणजेच काय, आत आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह वाइब्स जनरेट होतात। म्हणजेच यांनी सगळ्या वस्तूंची काळजी घेतलेली आहे की कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे आणि आत आल्यानंतर लोकांना कसं प्रसन्न वाटलं पाहिजे। तर आपण बघूया आपले बाकीचे प्रोडक्ट्स त्यांनी कुठे कुठे ठेवलेले आहे आणि हॉटेलची शोभा कशी वाढवलेली आहे ती। चला तर मग आपण बघूया जिथे कस्टमरची जेवणाची सोय केलेली आहे तिथे आपले प्रोडक्ट्स त्यांनी कसे डेकोरेट केलेले आहेत। हे ह्युमन प्लांटर आहे। हे किती सुंदर त्यांनी डेकोरेट करून जेवणाच्या डायनिंग टेबलवरती ठेवलेलं आहे। जेव्हा कस्टमर जेवणाचा आस्वाद घेत असतात तेव्हा ह्या प्लांटरकडे बघून त्यांना एक वेगळा आनंद, एनर्जी क्रिएट होते। हे सगळे प्रोडक्ट्स आहेत इको फ्रेंडली। तर खूप सुंदर प्रकारे त्यांनी आपले प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी, योग्य ठिकाणी ठेवून सगळ्या हॉटेलची शोभा वाढवलेली आहे। कस्टमर्सचे फीलिंग्सचा, कस्टमर्सचा वेगवेगळ्या पद्धतीने आनंद कसा मिळेल याचाही त्यांनी विचार केलेला आहे। ह्याचबरोबर आपण बघूया आपले इतर प्रोडक्ट सुद्धा त्यांनी कुठे कुठे ठेवलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी हॉटेलची शोभा वाढवलेली आहे। चला तर आपण बघूया त्यांचा डिनर AC हॉल जो आहे जिथे त्यांचा कॅन्डल लाईट डिनर ते अरेंज करतात। तर आतापर्यंत तुम्ही हे पाहिलं असेल कॅन्डल लाईट डिनर होत आहे, पण ते कॅन्डल लाईट्स बरोबर जर का आपण आपले डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स तिथे ॲड केले तर हॉटेलची शोभा, जेवण घेताना, जेवणाचा आस्वाद घेताना किती प्रसन्न वाटतंय हे आपण आता आज प्रत्यक्षातच बघणार आहोत। बघू शकताय त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स, कोणकोणते प्रोडक्ट्स कशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि आपल्याकडून वेगळे वेगळे प्रोडक्ट्स कसे परचेस केलेले आहेत। हा राऊंड नेटेड लॅम्प आहे, ह्याला तुम्ही हँग पण करू शकता किंवा टेबलवरती ठेवू शकता। दुसरी गोष्ट आहे त्यांनी जे दुसऱ्या टेबलवरती प्रोडक्ट आपलं वापरलेलं आहे ते कंदीलच्या फॉर्ममध्ये आहे। ती खरंच फिलिंग देतं। पूर्वी ट्रेडिशनमध्ये जाऊन जसं आपण कंदील वगैरे वापरत होतो आणि कंदीलच्या लाईटामध्ये आपण जेवण घेत होतो, सेवन करत होतो, तसंच ह्या कंदीलमुळे सुद्धा ती फिलिंग आपल्याला येणार आहे। अँड गोईंग बॅक टू ट्रेडिशन, आपण त्या जेवणाचा आस्वाद घेऊन आनंद घेऊ शकतो। इथे तुम्ही बघू शकताय एक युनिक राऊंड नेटेड जे आहे हे कॅन्डल लाईट डिनरसाठी स्पेसिफिकली आपण केलेलं आहे। प्रोडक्ट इको फ्रेंडली आहे आणि ह्याचं रिफ्लेक्शनही खूप छान पडतं जेवण करताना किंवा आपण जेव्हा फॅमिलीबरोबर बसलेलो असतो, जेवणाचा आनंद घेताना दिवा समोर छान तेवत राहतोय आणि आपण जेवणाचा आनंद घेतोय, खूप खूप प्रसन्न वाटतं। इथे तुम्ही बघू शकताय हे लॅम्प जे आहे, लॅन्टन आहे, ते बेलच्या आकारामध्ये क्रिएटिव्ह बनवलं गेलेलं आहे। सो आतापर्यंत तुम्ही कॅन्डल लाईट डिनरसाठी आपले कॅन्डल्स ठेवलेले आहेत आणि लोक डिनर करतायत हे बघतायत, पण जर का तुम्ही इथे बघितलं जसं मी तुम्हाला सांगितलं हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लॅन्टन्स ठेवलेले आहेत। याने जेवण करताना कस्टमर्सना एक आनंद हा फिलिंगही देतं आणि वेगळे लॅन्टन्स वापरल्यामुळे हॉटेलची शोभाही वाढवतं। तर असेच आपल्याकडे अजून विविध प्रकारचे लॅन्टन्स अवेलेबल आहेत। तर तुम्ही त्याच्यासाठी आमच्या वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण लंच सेक्शनमध्ये आलेलो आहोत। तर वातावरण बाहेर इतकं सुंदर आहे, पाऊस पडतो आहे, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत, जेवणाची वेळ झालेली आहे। तर अगदी योग्य वेळी आणि योग्य जागेमध्ये आपण एंट्री केलेली आहे। तर तुम्ही पाहिले असेल की सकाळी जेव्हा आपण एंट्री केली तेव्हा एंट्रीमध्ये त्यांनी बुद्धाची मूर्ती ठेवली होती, आदियोगी यांची मूर्ती ठेवली होती। आत येताना जसं प्रसन्न वाटत होतं
तसंच त्यांनी प्रत्येक प्रोडक्टला आपल्या योग्य ठिकाणी त्यांनी जागा दिलेली आहे आणि योग्य ठिकाणी ठेवून हॉटेलची शोभा वाढवलेली आहे त्यांनी. सो कॅन्डल लाईट डिनर जिथे आपण पाहिलं तिथेसुद्धा त्यांनी लँटन्स वेगवेगळ्या टेबलवरती वेगवेगळ्या प्रकारचे लँटन्स ठेवलेले आहेत, जेणेकरून कस्टमर्सना सुद्धा जेवणाचा आनंद घेताना प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंच लंच सेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी तेवढीच काळजी घेतलेली आहे. आपण लंच प्रॉपर केमिकल फ्री प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यातून लंच घेणार आहोत. तर इथले जे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी पण आपलं बोलणं झालं, त्यांचाही रिव्ह्यू मिळाला, तेही खूप हॅपी आहेत. गोईंग बॅक टू ट्रेडिशन हे सगळं जे आहे, पूर्वी आपण मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करत होतो, ज्याच्यातून आपल्याला मिनरल्स, प्रोटीन्स, विटामिन्स ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आता लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. तर इथेसुद्धा ह्या हॉटेलमध्ये ओनर जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं. त्यांनीसुद्धा पॉझिटिव्हली खूप छान त्यांनी फीडबॅक दिलेला आहे. त्यांचे रिव्ह्यूज पण खूप छान आहेत. तुम्हालासुद्धा तुमच्या घराची शोभा वाढवायची असेल किंवा तुमच्या हॉटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली प्रोडक्ट्स ठेवून ट्रेडिशन आपलं जपायचं असेल, लोकांना हेल्थ कॉन्शियस भरपूर असल्यामुळे त्यांना जर का त्यांच्या हेल्थशी रिलेटेड तुम्हाला बेनिफिट्स द्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे हवे ते प्रोडक्ट्स तुम्ही आमच्याकडून परचेस करू शकता. आणि चला तर मग जेवणाचा आनंद घेऊया. वा 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 वा, छान. तुम्ही बघू शकताय आपल्याच प्रोडक्ट्समध्ये इथे जेवण आपल्याला दिलेलं आहे आणि मी आता जेवणाचा आनंद घेणार आहे. वेगवेगळे बाउल्स आहेत जिथे भाजी त्यांनी सर्व केलेली आहे. हा ग्लास आहे ज्याच्यामध्ये मला त्यांनी ताक दिलेलं आहे. पाण्याचा ग्लास आहे, आपली पाण्याची बॉटल आहे, याच्यातूनच ते पाणी सर्व करतात. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आनंद अजून काय असणार आहे. तुम्हाला जर का तुमच्या हॉटेलची घरची शोभा वाढवायची असेल, मातीच्या प्रोडक्ट्समध्ये जे केमिकल फ्री आहेत त्याच्यातून सेवन करायचं असेल, जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे असतील, तुमचं आरोग्य वाढवायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि आता मला मात्र खूप भूक लागलेली आहे. पुन्हा आपण भेटूया. बाय बाय.